जोरदार टाळ्या वाजवा. संगणक कक्ष आहे त्याचे उद्घाटन करण्याकरता त्यांना मी विनंती करतो. सन्माननीय इंगोले सर त्यांना त्या कक्षापाशी घेऊन जाईल. संस्कृती आहे आपली प्रकार. संगणक कक्षा विद्यार्थ्यांसाठी जमवले पैसे जमवले विद्यार्थ्यांसाठी त्याच्यासाठी कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे. त्यासाठी एक ते चार आहे. मोबाईल तर आता सोडून पत्र देऊन मागा सरकार ₹5 लाख घेऊन टाकतात. ठीक आहे सगळे गोष्टी काही नवीन आले आहे. मेळ म्हणजे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीचे फळ दाखवण्यासाठी आपण सारे एकत्र आलेलो आहोत. तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री गिरधरजी देशमुख, संपादक दैनिक कॅलिफोर्निया टाइम्स. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय स्थान ग्रहण करावे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री संतोष व्ही खांडेकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले उद्घाटनीय स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेले आहेत. भरूच शहरातील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर निलेशजी जोटीन यांनी आपले प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मान्य श्री संजय भाऊ खानबागे, पत्रकार दैनिक लोकमत यांनी आपल्या अतिथीचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, मेहंदी स्पर्धा यांचे प्रशिक्षक सौ पूनम मानेकरताई, कॅट या महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्ता यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी आपल्याला सन्मान्य श्री कळसकर सरांचा सत्कार घ्यायचा आहे. त्यांनीसुद्धा प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यांच्यासोबत दोन्ही विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री B.G. डबरासे सर व श्री अनमोल इंगोले हे या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहे. सर्व अतिथींचे हे सादर होईल. सन्मान्य श्री चपटे सर व त्यांची चमू स्वागत गीत सादर करीत अशी मी त्यांना विनंती.
साहेब तसेच त्यांच्या सोबत आलेले सुश्रुते साहेब यांचे सुद्धा मी स्वागत करतो। या ठिकाणी यानंतर आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया। तर आपल्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। तर जानकीदेवी गांधी जागृत विद्यालय वरुड याचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री डबराशी सर यांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गिरधरजी देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे त्यांचे स्वागत श्री इंगोले सर करतील। मान्य श्री अर्जुनजी भोसले साहेब यांचे स्वागत श्री चपटे सर करतील। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य तसेच आजच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वागत कुमारी PN वानखडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती। ते सर्व पाहुणे आपापल्या क्षेत्रात अशी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे। त्यांच्या पाठीमागे मोठा असा अनुभव आहे। त्यानंतर त्यांच्यापाशी खूप अशी अनुभव संपन्नता आहे आणि हे पाहुणे कोण्या क्षेत्रातले आहे किंवा त्यांची काय कामगिरी आहे या सर्वांचा आपल्याला परिचय होणे फार महत्त्वाचे आहे। तर याकरता पाहुण्यांच्या परिचयाकरता मी या ठिकाणी सन्माननीय श्री खोंड सर यांना आमंत्रित करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे शुद्ध गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा। खरंच स्नेहसंमेलनाची ओढ किती असते, किती आधीपासून आपण याची तयारी करतो आणि आज तो सोनियाचा दिनू आलेला आहे। आज दिनांक 8 जानेवारी 2026 या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या या भाग्योगाचे औचित्य म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची। चातकाला आपली तृषा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची। शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची। अगदी तसंच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी आवश्यकता असते ती आदरणीय पाहुण्यांची आणि व्यासपीठाची। झाडाला येते कळी, कळीतून निर्माण होते फूल। झाडाला येते कळी, कळीतून निर्माण होते फूल, फुलातून निर्माण होतो मकरंद। आज या स्नेहसंमेलन सोहळ्यातील पाहुण्यांचा परिचय करून देताना मला होतोय अत्यानंद। मित्रांनो, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहुण्यांचा मोजक्या आणि सूचक शब्दामध्ये परिचय करून घेऊया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय गिरीधर काका देशमुख यांचं जर नाव वरुड शहरामध्ये घेतलं तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सन्मान्य गिरीधर काकांना कोणी ओळखणार नाही। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले, ज्यांच्या मौल्यवान वाणीतून आपल्याला असं काही ऐकायचं आहे की जीवनामध्ये आपण पुष्कळ काही होऊ शकतो, पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी एक गोष्ट हवी असते ती म्हणजे जिद्द आणि मेहनत।
जिद्द आणि मेहनतीच्या भरोश्यावर आपण एवढ्या उच्च पदावर जाऊ शकतो की त्याची आपण कल्पनाही जणू करू शकत नाही असे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले बोरशी पोलीस उपविभागीय अधिकारी सन्माननीय संतोषजी खांडेकर साहेब. त्यानंतर आपण वळूया मुख्य पाहुण्यांच्या परिचयाकडे. सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या लगतच आसनस्थ झालेले आदरणीय निलेशजी जोटिंग सर, एक उच्च दर्जाचे ऑर्थोपॅडिक सर्जन, वरुड शहरामध्ये ज्यांचं नाव ऑर्थोपॅडिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमाने घेतलं जातं असे आदरणीय निलेश जोटिंग सर. त्यानंतर आपण येऊया तुम्हा आम्हाला सर्वांना जे आज उत्कृष्ट मार्गदर्शन करणार आहे आणि ज्यांना आपण प्रमुख वक्ते म्हणून या व्यासपीठावर निमंत्रित केलं आहे असे तुमचे आमचे सर्वांचे परिचित आदरणीय अर्जुनजी ठोसरे साहेब, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वरुड. हे सुद्धा अतिशय उच्च पदस्थ व्यक्तिमत्व आहे आणि उच्च पदावर जाताना आपल्याला किती हालअपेष्टा सोसावे लागतात आणि किती कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय ठोसरे साहेब. तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये सन्मान्य साहेब जेव्हा नागपुरी गेटला PI होते तेव्हा मी साहेबांना खूप जवळून बघितलं आणि मी एक ध्यास बाळगला होता की साहेबांना या कार्यक्रमाला निश्चितच आपण प्रमुख पाहुणे म्हणून इन्व्हाइट करूया. मी साहेबांकडे गेलो, साहेबांनी माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि साहेब आले. म्हणजे एखाद्याला दिलेलं आपण एक छोटंसं वचन साहेब निश्चितच पाळतात अशी मला साहेबांविषयी एक म्हणजे चांगली एक ओळख आहे. त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान झालेले डॉक्टर शरद देशमुख जागृत प्रायमरी शाळेचे कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रेमी मुख्याध्यापक म्हणजे आदरणीय अमोल कुमार इंगोले सर. माझ्या पाठीवर नेहमी ज्यांचा हात असतो की तुम्ही सर पुढे जा, तुम्हाला कुठंच अडचण येऊ देणार नाही, फक्त कार्यक्रम घ्या, तुम्हाला कसं काय करायचं तुम्ही ॲडजस्ट करा, फक्त योग्य रीतीनं पार पडा, असे माझ्या पाठीवर कौतुकाची छाप ठेवणारे माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अमोल कुमार इंगोले सर. एवढेही कार्यक्रम घेतलेत पण सरांनी मला सांगितलं की सर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे, व्यवस्थित वक्ते आणा, व्यवस्थित पाहुण्यांना निमंत्रित करा, आज आपला एक विद्यार्थी प्रेमी ध्यास असं सदैव विद्यार्थ्यांच्या सेवेत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अमोल कुमार इंगोले सर. त्यानंतर दैनिक लोकमतचे वरुड नगरीचे पत्रकार आदरणीय संजय दादा खासबागे. आम्हाला जेव्हा केव्हा पेपरमध्ये न्यूज द्यायची असते किंवा एखादी पब्लिसिटी हवी असते, मी आदरणीय संजय दादांना फोन करतो की दादा वी हॅव टू पब्लिश दिस आर्टिकल इन पेपर. दादा मला कधीच नाही म्हणत, कधीच नाही. म्हणजे माझा अनुभव सांगतो की दादा लगेच म्हणतात यू जस्ट सेंड दॅट आर्टिकल, आय विल पब्लिश इट इन माय न्यूजपेपर. म्हणजे एवढं दादांचं एक प्रत्येकाला मदत करणं एवढं व्यक्तिमत्व. त्यानंतर या मंचकावर विराजमान झालेल्या आदरणीय पूनमताई मानेकर मॅडम हे सुद्धा एक वरुड शहरातलं ख्यातनाम व्यक्तिमत्व. त्यानंतर अनमोल जैन मॅडम, यांना ओळखत नाही असं कोणी असणारच नाही. त्यांच्याच लगत बसलेले आपल्या जानकी देवी विद्यालयाचे माजी शिक्षक सन्मान्य RV कळसकर सर की जे नुकतेच 31 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण सेवेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या लगत बसलेले उपअधीक्षक भूमी अभिलेख आदरणीय शेषरावजी बोभाटे साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात. मी जेव्हा त्यांचं मार्गदर्शन ऐकलं तेव्हा मी म्हणजे माझी एक सवय आहे छान की मी जे भाषणं ऐकतो आणि तिथं जे वक्ते असतात त्यांचे नाव मी डायरेक्ट नोट डाऊन करत असतो. साहेबांचं मी एकदा भाषण ऐकलं होतं, अतिशय विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीत समजेल असं त्यांचं भाषण असतं, अतिशय छान वक्तृत्व. तुम्ही जेव्हा त्यांचं भाषण ऐकाल ना तुम्हाला असं वाटेल की खूपच छान. म्हणजे आपल्या व्यासपीठावर जे आज वक्ते बसलेले आहेत अतिशय दैदिप्यमान कामगिरीने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांचं नाव उज्ज्वल केलं आणि समाजामध्ये सुद्धा उज्ज्वल केलं आहे. त्यानंतर तुमच्या सर्वांचे परिचित असलेले जानकी देवी विद्यालयाचे विद्यार्थी प्रेमी प्राचार्य आदरणीय डबरासे सर यांचं सुद्धा सर्व शिक्षकांवर आणि तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सुद्धा अतिशय मोलाचं मार्गदर्शन ते करतात, एक मायेचा ओलावा देतात असे आमचे आदरणीय डबरासे सर आणि आदरणीय शेषरावजी बोभाटे साहेब यांच्या सोबत आम्ही इन्व्हाइट केलेले आदरणीय सुरजुसे साहेब हे सुद्धा अतिशय
भूमी अभिलेखमध्ये अतिशय उच्च दर्जाचं व्यक्तिमत्व की भूमी अभिलेखमध्ये कोणतं जरी एखादी समस्या आली तर आदरणीय सुरजुसे साहेबांचं मार्गदर्शन होणार नाही असं कोणतंच काम होत नाही. असे हे आपापल्या क्षेत्रात असे हे दैदिप्यवाद कामगिरीने उज्ज्वल झालेले व्यक्तिमत्व. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ भरपूर झालाय म्हणून सरतेशेवटी एवढंच म्हणतो, ताऱ्यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं. सन्माननीय शिंगरवाडे सर यांनी पाहुण्यांच्या परिचयासाठी मला निवडलं, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर पुढील कार्यक्रमाच्या संचालनासाठी आदरणीय शिंगरवाडे सर यांना सोपवतो आणि तुमची रजा घेतो. पाहुण्यांचा सविस्तर असा परिचय करून दिला. गुरुजनांना आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊ प्रास्ताविक हेतून. तर मी या ठिकाणी प्रास्ताविककर्ता आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री डबरासे सर यांना. सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब, या स्नेहसंमेलन विशेष आहे. आमच्या विद्यालयातून 30 नोव्हेंबरला निवृत्त झालेले श्री कळसकर सर आजच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित झालेल्या मान्यवरताई, जयंताई, माझे सन्मित्र संजय भाऊ खालबागे, वरुण नगरीमध्ये सुपरिचित असलेले डॉक्टर रोटिंग साहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोलजी इंगोले, उपस्थित माझे सर्व पालकवर्ग, माझे सहकारी बंधू भगिनी, डॉक्टर शरद देशमुख प्रायमरी शाळेचे सर्व कर्मचारी वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होते तो दिवस तुमच्यासाठी येऊन गेलेला आहे. ए मुलींनो, ए बाई, ए पोरी, बोलायचं नाही बेटा, बोलायचं नाही. तुम्हाला ज्या कार्यक्रमाची वाट पाहायची होती पाहत होते ते आव्हान कार्यक्रम जवळ. हा कार्यक्रम मी डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी असल्या कारणानं तो कार्यक्रम जानेवारीमध्ये घेण्यात आला. कारण माझे साहेब आता 2.5 महिने राहिले संपतो आणि त्यामुळे हे कार्यक्रम लवकरात लवकर आटोपते झाले पाहिजे आहे. हां, काम संपतं. आणि विद्यार्थ्यांना पहिली आवड होती की सहल काढली 3 तारखेला आणि अतिशय कमी वेळामध्ये इंगोले सरांनी आणि मी या दोन्ही शाळेचं संयुक्त विद्यमान हे संमेलन असते. यावर्षी मी त्यांना पूर्ण परवानगी दिली. तुम्ही पाहुणे ठरवा, तुम्हीच आणा, तुम्हीच नियोजन करा, काय तुम्हाला लागते ते मी पाठीशी आहोत. त्यांनी अतिशय चांगले पाहुणे या ठिकाणी आणलेले आहे. मी विद्यालयाच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद करतो. एक मुख्याध्यापक म्हणून प्रास्ताविक भाषण असते, ते प्रास्ताविक भाषण मी सुरू करतो. मला 1/10/24ला मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलो. माझ्या सेवेला 33.5 वर्ष झालेले आहेत. एकदाऱ्याला मुख्याध्यापक होतो, तिथून माझे ट्रान्सफर या ठिकाणी संस्थेनं मोठ्या आशेनं आणि विश्वासानं केली. तो विश्वास मी कायम ठेवला. मला इथे 1 वर्ष 3 महिने 8 दिवस झालेले आहे आणि आता 2.5 महिने बाकी आहे. मला जेवढं काही चांगलं करता आलं या शाळेसाठी, ज्या उद्देशानं मला संस्थेने पाठवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे, तो उद्देश पूर्ण करण्याचा, विश्वास कायम ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी मी या शाळेत आलो त्यावेळी ही शाळा कन्याशाळा होती, कन्याशाळा. आणि को एज्युकेशनचा प्रस्ताव संस्थेनं टाकलेला होता, कार्यालयानं टाकलेला होता. तो 2023मध्ये मंजूर झाला होता. मध्ये थांबलेलं होतं आणि जून 2025मध्ये त्या बाबी मी पूर्ण केल्या. को एड ही शाळा झाली.
कारण की त्या 2+मध्ये जात नाही. आज जर ते झालं नसतं तर माझ्या 10व्या वर्गामध्ये आज 22 विद्यार्थी मुलं शिकतात, त्यांना या शाळेतून SSC बोर्डाची परीक्षाही देता आली नसती. ही परिस्थिती आहे शासनाची, म्हणजे शिक्षण विभागाची. ते सर्वात कठीण काम होतं, ते या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर शाळेचं जे नाव होतं श्रीमती जानकी देवी जागृत कन्या विद्यालय, ते नाव बदलवलं. आज माझ्या शाळेचं नाव श्रीमती जानकी देवी जागृत विद्यालय वरुड असं झालेलं आहे. हे जे जिकरीचे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी संस्थेनं विश्वास ठेवून मला या ठिकाणी पाठवलं आणि मला पूर्ण समाधान आहे की संस्थेनं ज्या उद्देशानं मला या ठिकाणी पाठवलं तो त्यांचा उद्देश आणि विश्वास मी कायम ठेवला. मागच्या वर्षीचा जो निकाल आहे या शाळेचा तो फार चांगला निकाल आहे, 94.50% आणि 96% घेऊन या विद्यार्थ्याची पहिली विद्यार्थिनी आहे ती म्हणजे परिणिता चपटे. आमच्या शाळेमध्ये चपटे सर आहेत, त्यांची मुलगी. आणि बाकीचे जे मुलं आहेत अतिशय चांगल्या गुणवत्तेनं पास झालेलं आहे. मला माझ्या शाळेच्या निकालावर पूर्ण अभिमान आहे. या निकालासाठी जे शिक्षक सहकार्य कष्ट घेतात, मेहनत घेतात, खरोखर त्यांनी उत्कृष्ट मेहनत घेतली. कार्यालयाचे लोक बसले आहेत म्हणून मी बोलतो की आपण जेव्हा कार्यालयात प्रमुख म्हणून काम करत असतो त्यावेळी आपल्या जवळ जो कर्मचारी वर्ग असतो तो कर्मचारी वर्ग 3 विभागामध्ये असतो. एक असतो कष्टाळू, दुसरा असतो कसटाळू. कसटाळू म्हणजे कष्टाळू वर्ग ज्या कार्यालयामध्ये असेल ते कार्यालय, त्या कार्यालयाचं काम नेहमीच पुढं जातं. कष्टाळू आणि कसटाळू यामधले तुमच्या सोबतचे जे सहकारी असतील ते जर कष्टाळू वर्गातले असतील तर नक्कीच आपलं ऑफिस, आपलं कार्य, आपला उद्देश शासनाने दिलेला पूर्ण होतो. आणि मला अभिमान आहे की माझ्या विद्यालयातले सर्व कर्मचारी कष्टाळू वर्गामधले आहेत. अपवाद असतातच, प्रत्येक ठिकाणीच हा अपवाद असतो, तो आपण निग्लेक्ट करून टाकायचा आणि आपलं पुढं चालायचं. तर हा जो निकाल लागला तो त्यांचं मेहनत आहे, कष्ट आहे. आणि यावर्षी माझ्याजवळ 55 विद्यार्थी आहे 10व्या वर्गाला, त्यांचाही चांगलाच निकाल लागेल अशी मला पूर्ण आशा आहे. मी ज्यावेळी या शाळेमध्ये आलो त्यावेळी भिंती होत्या परंतु त्या बोलक्या नव्हत्या. संजू भाऊ, आता पत्रकारिता मी केली आहे, सोबत ते पत्रकार आहो मी, गिरधर भाऊंनाही माहीत आहे. परंतु मी 2008 पासून हे काम सोडून दिलं. मुख्य कारण होतं वैद्य सरांचं. तर तुम्ही सोडूनच द्या म्हणे. मी खरोखर पत्रकारिता सोडून दिली, माझ्याजवळ सगळंच आहे, परंतु आता रिटायर झाल्यानंतर मी ते काम करणार. संजू भाऊ, भिंती बोलक्या पाहिजे, शाळेच्या तरी भिंती बोलक्या पाहिजे. मी सगळ्या शाळेच्या भिंती, माझ्या शाळेच्या भिंती बोलक्या केल्या सुविचार आणि मनीने. एक जर सुविचार, एक जर मन कोणीही विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये किंवा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले ना तर माणसाचं विचार बदलतं, त्यांचं व्यवहार बदलतो, वागणं बदलतं. आणि हे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. मी भिंती बोलक्या केल्या खर्चाला. आज जो विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आलेला आहे त्या मोबाईलमुळे काय झालं आहे तर त्यांच्या हातातलं पुस्तक पूर्ण सुटलं. पुस्तक फक्त केव्हा त्यांच्या हाती येते जेव्हा परीक्षा येते. परीक्षा एक असली, परीक्षेच्या संदर्भात जर बोलायचं झालं, आपण सर्व 35 मार्काच्या याच्यामध्ये पास झालेलो आहे. 35 मार्क, ते ट्युशन नाही, काही गाईड नाही, काहीच नाही आपल्याजवळ. आज यांच्याजवळ शाळेतून 20 मार्क जातात. किती मार्क पाहिजे तुम्हाला? परिस्थिती अशी आहे, बोर्डाच्या जेव्हा मीटिंग होतात की बोर्डाचा पेपर न देणारा विद्यार्थी पास झाला, कारण त्याला प्रॅक्टिकलचे मार्क गेले आता. त्याच्यामुळं तो याच्यामध्ये पास झाला. म्हणजे पास होणं काही कठीण नाही. म्हणून विद्यार्थी पुस्तक हाती घेत नाही, पालक नेहमीच ओरडतात, हा अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही. मूळ कारण हे आहे का आजचं जी शिक्षण प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली कृतीवर आधारित आहे.
आपल्या वेळची शिक्षण प्रणाली कृतीवर आधारित नव्हती. आपण पुस्तक वाचून पाठांतर करून पास झालो, यांना कृती करून पास व्हायचं आहे. शाळेतूनही 20 मार्क जातात, त्याच्यामुळं त्यांना पास होण्याची अजिबात भीती नाही. आणि म्हणून ते मोबाईल, कशामध्ये आपला वेळ घालायचा? मोबाईल. तर ते मोबाईल त्यांच्या हातून सुटावं, कारण की आपण जोपर्यंत त्यांच्या ते दुसरं देणार नाही तोपर्यंत त्यांच्यातून ते सुटणारच. आणि म्हणून मी शाळेमध्ये ग्रंथालय सुरू केलं, वाचनालय सुरू केलं. फार चांगली पुस्तकं आहेत आणि पुढे या सगळ्या विद्यार्थ्यांना ते घरी वाचण्यासाठी देणार आहे. मिळणार तुम्हाला पुस्तकं ती, जेणेकरून तुमच्या हातून तो मोबाईल सुटेल. आणि पुस्तके डोक्याचं खाद्य असते, हे लक्षात ठेवा. अन्न हे शरीराचं खाद्य असते, पुस्तके डोक्याचं खाद्य असते. हे खाद्य आपण नेहमीच घ्यायला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल. मला अभिमान आहे, आज माझ्या ग्रंथालयामध्ये 1325 पुस्तकं मी उपलब्ध करून दिलेले आहेत. ग्रंथालय सुरू आहे. अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणून अनेक उपक्रम या शाळेनं राबवलेले आहेत. सर्वात प्रथम तुमच्या सहल जी असते, आनंद आणि मनोरंजन देणारी, मी आलो तेव्हापासूनही या शाळेमध्ये सहल झाली. मला वाटते यालकर मॅडम जेव्हापासून गेल्या तेव्हापासून मला वाटते सहल नव्हती, नाही सर? तर सहल मी सतत 2 वर्ष काढली. यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो, तो एक उद्देश असतो. परंतु त्यांना स्वावलंबन, साहस आणि त्यासोबत बाहेरचे जे स्थळं असतात, भौगोलिक ऐतिहासिक स्थळं, यांची विशेष जाणीव व्हावी, माहिती व्हावी, यासाठी ही सहल असते. त्यांना तो आनंद दिला. मला वाटते काल परवा अमरावतीला मी गेलो होतो. कोणती तारीख असतं ती? 6 तारखेला गुरुजी चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात आला. शासनानं टॅक्स फ्री केलेला तो दाखवला. नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण कोर्ट आमच्या शाळेत आलेलं होतं. 2 जज साहेब या ठिकाणी आलेले होते. वकील संघ या ठिकाणी आलेला होता. कारण हे होतं की विद्यार्थ्यांना आम्ही कायदेशीर मार्गदर्शन करू. जज साहेबांनी परवानगी घेतली, जज साहेब आले, स्वतः आले. तसे जज साहेब कुठेही जात नाही. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये 2 जज साहेब, वकील साहेब आमच्या शाळेमध्ये आले. सगळ्या मुलींना, मुलांना त्यांनी कायदेशीररित्या सर्व मार्गदर्शन केलं. आणि माझी इच्छा होती अर्जुनजी ठोसरे साहेबांना मी भेटेल, बोलल मी जाण्याच्या अगोदर, कारण त्यांच्याकडूनही मला कायदेशीर थोडंसं हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं आवश्यक होतं तुमच्याकडून. आज तो प्रसंग आलेला आहे. मला खूप आनंद झाला की तुम्ही आज या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून आहे. तर हे सर्व उपक्रम आम्ही राबवत असतो. कोणत्याही शाळेची जी प्रगती असते ती शालेय शिस्तीवर असते, त्यानंतर भौतिक सुविधेवर असते आणि त्या ठिकाणचं दर्जेदार शिक्षण आहे काय यावर अवलंबून असते. माझ्या शाळेमध्ये या तिन्ही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मला सांगताना अभिमान वाटतो की मी ज्यावेळी आलो त्यावेळी या ठिकाणची पटसंख्या ही कमी होती. मी आल्यावरती पटसंख्या वाढली. एकदा 2024ला संस्थेनं मला इथं ट्रान्सफरची ऑर्डर दिली. तिथल्या लोकांनी गिरधर भाऊ आंदोलन उभं केलं की हा माणूस आम्हाला पाहिजे, नाही तर शाळेला ताळा लावतो. शेवटी आंडे साहेबांना ते मान्य करावं लागलं. संस्थेनं निर्णय मागं घेतला. पुन्हा मला त्या ठिकाणी पाठवलं. 8 दिवस मला 2ही शाळा चालवाव्या लागल्या. संस्थेनं सांगितलं ही शाळा चालवा आणि ती शाळा चालवा. पुन्हा मी परत गेलो. पुन्हा संस्थेनं निर्णय घेतला का यांना तिथं आणायचं. पुन्हा एकदा चोवीसला माझे ट्रान्सफर या ठिकाणी दिली. 1.5 वर्षाचा कालावधी मला सोडायला 1.25 वर्ष माझं निघून गेले. मला हे सगळं काम करत असताना खूप आनंद झाला आहे. 33 वर्ष मी काम करताना अजिबात थकलो नाही, पुढेही थकणार नाही आणि थकू नाही माणसानं. कारण या कामासाठी शासन आपल्याला एवढा पगार देतो, सवलती देतो, त्याचं पूर्ण नाही कमीत कमी 80-90% तर द्या तुम्ही. नाही 100% देणं होतं, 80-90% द्या. आणि जे काम आपल्यावर सोपवलं आहे ते प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणे काम करणारा माणूस समाधानी असतो, त्याला शांत झोप लागतो. मी डॉक्टर साहेबांना म्हटलं मी अजून डॉक्टरकडे गेलो नाही, माझी नाडी डॉक्टरच्या आधी दिली नाही, मी कधी बिमार पडलो नाही, मी कधी इंजेक्शन घेतलं. कारण प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा असतो कामामध्ये. मला जर काम चुकारपणा केला तर मला सर झोप येते.
काम पूर्ण झालं तर मला समाधान वाटते आणि मला शांततेनं झोप येते. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की या ठिकाणी आलो. मी 6 वर्ष माझ्या परीनं संपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केला. माझ्या 2च गोष्टी राहिल्या, कारण ती संयुक्त शाळा आहे. स्वतंत्र शाळा आणि 2 शाळा एकत्र असणं खूप फरक असतो. या शाळेला जे खेळाचं मैदान आहे, मी विद्यार्थ्यांनाही मागच्या वर्षी बोललो होतं, तर बाबा तुम्हाला हे करून देईल, ते करून दिलं नाही. खेळाचे मैदान कबड्डीचं असेल, खो खोचं असेल, व्हॉलीबॉलचं असेल, तर ते माझं एक अपूर्ण काम राहिलेलं आहे. येणारा मुख्याध्यापक तो नक्कीच पूर्ण करेल. आणि ही शाळा डिजिटल व्हावी. मी जर 1 वर्ष राहिलो असतो तर नक्कीच ही शाळा मी डिजिटल करून दाखवलेली असती. येणारा मुख्याध्यापक नक्कीच ते करेल. त्या 2 गोष्टी माझ्या अपूर्ण राहिलेल्या आहेत. बाकी सर्व माझ्या मनासारखं झालं, संस्थेच्या मनासारखं झालं. संस्थेला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झालं, याचा मला खूप आनंद होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 8 जानेवारी 2026 सर्वांना पाहुण्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आलात, वेळेतला वेळ काढून आलात, त्याबद्दल मुख्याध्यापक म्हणून मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, काही वेळातच आता आजच्या या स्नेह संमेलनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ते उद्घाटन झाल्यानंतर आपलं हे स्नेह संमेलन रितसर सुरू होणार आहे. या 3 दिवस सुरू असणाऱ्या स्नेह संमेलनामध्ये तुम्हाला भरपूर आनंद मिळावा. चांगले कार्यक्रम या ठिकाणी सादर करा. तुम्हाला या स्नेह संमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी देविका पांडे वर्ग 10 हे अहवाल वाचन करतात. वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपल्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत संपन्न झाले. या निमित्ताने आपल्या शाळेच्या प्रगतीचा आढावा आपल्यासमोर सादर करीत आहे. ते आपण शांतपणे ऐकावे अशी मी सर्वांना विनंती करते. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शावर चालताना आमच्या जागृत नवयुवक शिक्षण संस्थेच्या माननीय संचालक मंडळाने 2 नोव्हेंबर 1987 रोजी या शाळेची मुहूर्तमेढ केली. यावेळी 16 विद्यार्थी 8व्या वर्गात दाखल झाल्या होत्या आणि विद्यालयाचे तत्कालीन नाव जागृत कन्या शाळा वरुड. जागृत नवयुवक शिक्षण संस्थेने मातृशक्तीचा आदर करण्यासाठी दिनांक 1 मे 2000 रोजी शाळेचे नामकरण श्रीमती जानकी देवी गांधी कन्या विद्यालय वरुड असे करण्यात आले. आज शाळेचे नाव श्रीमती जानकी देवी गांधी जागृत विद्यालय वरुड असे आहे. मुलीसारखे मुले सुद्धा शिक्षण घेत आहे. यावर्षी मुलांची पहिली बॅच वर्ग 10वी बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट होणार आहे. 25 वर्षापूर्वीच्या कच्च्या तट्ट्यांच्या वर्गखोल्याच्या जागेवर आज वर्ग 5 ते 10च्या तुकड्यासाठी 11 वर्गखोल्यांची निर्मिती प्रशस्त वास्तू उभी केली आहे आणि आज विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. येथे ज्ञानदानाचे काम शिक्षक निष्ठेने करतात. त्यामुळे SSC परीक्षेच्या चांगल्या निकालाची परंपरा सातत्याने जपली गेली आहे. आपल्या विद्यालयाची SSC परीक्षेला बसणारी पहिली बॅच 1990 साली आणि त्या बॅचचा निकाल हा 50% होता आणि आजपर्यंत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकालाचा आलेख हा चढताच आहे. मार्च 2025 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी परिणिता गजानन चेप्टे ही असून तिला 500 पैकी 474 गुणांची टक्केवारी 96.20% गुण मिळाले आहे. आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी आज डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी यासारख्या पदावर कार्यरत आहे. मागच्या वर्षाच्या 2024-2025चा निकाल 93.54% आहे. विद्यार्थिनींना
भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांची ओळख व्हावी या हेतूने शाळेत विविध अशा स्पर्धा परीक्षाकरिता मार्गदर्शन केले जाते आणि विविध अशा स्पर्धा परीक्षांना बसवले जाते. त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या परीक्षा म्हणजे गणित शोध प्रज्ञा परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, विज्ञान अध्यापकाच्या मंडळाच्या परीक्षा आणि अध्यापक मंडळ NMS परीक्षा इत्यादी परीक्षेत विद्यार्थिनी सहभागी होतात. पाठ्यक्रमाव्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे आमच्या शाळेचे उद्दिष्ट आहे. म्हणून दैनिक भाषणमाला, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, भावगीत स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा तसेच दैनंदिन परिपाठांमध्ये विद्यार्थिनीचे वाढदिवस नियमित साजरे केले जाते. त्यांना शुभेच्छा पत्रे दिल्या जाते. तसेच देशभक्ती, देशप्रेम रुजवण्याकरिता दरवर्षी वीर जवान फंड या संस्थेला सैनिकांकरिता विद्यार्थिनी राख्या पाठवतात. विज्ञान छंद मंडळ व पर्यावरण मंडळ हे वैज्ञानिक दृष्टिकोन व पर्यावरण जागृतीकरिता प्रयत्नशील असतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे विज्ञान छंद मंडळाद्वारे श्री शिंगरवाडे सर वेळोवेळी परीक्षा संबंधीची माहिती व इतर ज्ञानवर्धन माहितीचे कात्रणे फलकावर आवर्जून लावतात. सन 2022-2023च्या विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर जाण्याचा बहुमान प्राप्त केला. तसेच याआधी सुद्धा आमच्या विद्यालयाचा प्रयोग इन्स्पायर अवॉर्डसाठी राज्यस्तरावर सहभागी झाला आहे. विद्यार्थिनींच्या इतर कला गुणाच्या विकासाकडे देखील तेवढ्याच काळजीने लक्ष पुरवण्यात येते. चित्रकलेशी संबंधित असणाऱ्या शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला आमच्या विद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. शैक्षणिक सत्र 2025-26 या सत्रामध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला एकूण 11 विद्यार्थी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला 7 विद्यार्थी बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षेचा निकाल हा 100% लागत असतो. विद्यार्थिनीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते व त्यांना आरोग्यविषयक माहिती दिली जाते. भौतिक सुविधा व गुणात्मकता यासाठी वाचनालय कक्ष व ग्रंथालय शाळेमध्ये कार्यरत आहे. शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सतत प्रयत्नशील असते. विद्यालयाच्या वाचनालयात जवळपास 1500 पुस्तके आहेत. शाळेच्या मैदानावर विविध असे खेळ शिकवले जातात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची सर्वच बाबतीत काळजी घेण्यात शाळेचा कटाक्ष असतो. आणखी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की आमच्या शाळेतील विद्यार्थिनी विविध पातळीवर नैपुण्य प्राप्त करतात. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये तहसील कार्यालय वरुड यांच्याद्वारे राष्ट्रीय मतदार नोंदणी अंतर्गत स्वीप कार्यक्रमांतर्गत आमच्या विद्यालयामध्ये मतदार जनजागृती होण्याकरिता रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सरतेशेवटी माझे वार्षिक अहवाल वाचन पूर्ण करताना असे म्हणते की आमच्या शाळेचा विकास व प्रगती अशीच आपल्या सर्वांच्या प्रेरणेने व शुभेच्छांनी प्रगतीपथावर होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते व थांबते. धन्यवाद. त्यानंतर आजच्या या संमेलनाचे उद्घाटक सन्माननीय श्री खांडेकर साहेब हे उद्घाटन झाले जाहीर करून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती. ज्याची वाट पाहत होते ते स्नेह संमेलनाचे उद्घाटन झाले हे मी जाहीर करतो. तुम्ही बराच वेळ झाला बसलेले आहात. तुमची काही भाषण वगैरे काही ऐकायची तुमची तयारी दिसत नाही. कारण तुम्हाला आता ओढ लागलेली आहे की स्नेह संमेलन कसं आपलं कुठल्या याच्यात भाग घेतलेला आहे ते भाग घेतले. आदरणीय मंचावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी चांगले चांगले लोक आहेत. त्यामुळे ती काही तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त
फक्त तुमच्या मुख्याध्यापक सरांच्या बोलण्याला सांगून मी सांगतो की त्यांनी जे मोबाईलचं जे सांगितलं ते मोबाईल खरोखरच म्हणजे असा आपल्याला वाटून उपयोग नाही आहे. तुम्हाला मोबाईल देणारे तुमच्या हातात देणारे तुमचे पालकच आहेत आणि तुम्हाला मोबाईल नका वापरू म्हणून सांगणारे तुमचे पालकच आहेत. परंतु ह्याच्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये काय वापर हे करतात त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी स्वतः पालकांनी त्यांचा मोबाईल पाहणं कमी करावं लागेल. कारण आपले लहान मुलं जे असतात ते सगळं आपल्या आईवडिलाचं आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं अनुकरण करत असतात. त्यामुळे आपल्या घरचे आईवडील असतील, मोठे भाऊ बहीण असतील, ते जर इंस्टाग्राम रील हे जर पाहत असतील तेच तुम्ही पण तेच पाहणार. किंवा घरचे जर कोणी रील बनवत असेल, कोणी स्टेटसमध्ये काहीतरी ठेवत असतील तर त्याचंच अनुकरण तुम्ही पण करणार. त्यामुळे तरच तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. नाही तर तुम्हाला सांगायचं की काय मोबाईल नाही पाहायचा, व्हॉट्सअप नाही पाहायचं, स्वतः घरच्यांनी फक्त मोबाईल व्हॉट्सअप पाहायचा. हे पालकांनी पण आपलं थोडंफार त्यामध्ये विचार करून निघायला सांगायला पाहिजे. कारण आपलंच अनुकरण आपले मुलं करत असतात. आम्ही पोलीस खात्यात आहोत. मला एक मुलगा एक मुलगी आहे, परंतु आम्हाला कधी त्यांच्या गॅदरिंगला जाता नाही आलं, पॅरेंट मिटिंगला जाता नाही आलं. त्यामुळं आम्ही आमची जिथं जिथं ड्युटी असते तिथं जिथं जी शाळा बोलवेल त्या शाळेत आम्ही आमची मुलं समजून आम्ही त्या कार्यक्रमाला अटेंड राहतो. बाकी मी काही जास्त सांगत नाही. आमचे मला इथे बोलवल्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री आर बी कळसकर सर यांचा आपण या ठिकाणी सेवानिवृत्तबद्दल सत्कार घेणार आहोत. त्यांना शाल, श्रीफळ, एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येईल. मी आजच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य श्री कळसकर सर यांचा सत्कार. या सत्काराला या ठिकाणी उत्तर देण्याकरता मी सन्मान्य श्री कळसकर सर यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी या महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, खरं तर मी या शाळेमध्ये 25 वर्षापासून सेवा देत आहे. यापूर्वी 20/7/1992ला माझी एकदरा या ठिकाणी पहिली अपॉइंटमेंट झाली होती. त्या ठिकाणी मी 9 वर्ष सेवा केल्यानंतर इथून माझी ट्रान्सफर श्रीमती जानकीदेवी गांधी कन्या विद्यालयात करण्यात आली. या ठिकाणी आल्यानंतर तिथे जे काही मला मार्गदर्शन लाभलं त्या मार्गदर्शनाचा मला या शाळेत नक्कीच लाभ झाला. त्या ठिकाणी ते खेड्याची शाळा होती. विशेषतः खांडेकर सरांना सांगतो मी की ते माझे म्हणजे या अगोदर त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. ते घरी पण येऊन गेले आणि आज योगायोग असा की ते माझ्या सत्काराला उपस्थित राहिले. ते माझं अहोभाग्य समजतो मी आज या ठिकाणी. पहिली तर ओळख होतीच, पण हे पोलीस डिपार्टमेंटचे माणसं ठोकले तर आपण सहजासहजी मिळत नाही. पण या ठिकाणी माझ्या सत्काराला योगाने तुम्ही लोक हजर आहे, हे माझं भाग्य समजतो. असो, या ठिकाणी 25 वर्ष सेवा केल्यानंतर मी काय केलं ते माझे विद्यार्थी सांगतील. मी माझा सेवेचा विवाह करणार नाही. वेळ पण नाही आहे, ही वेळ पण नाही आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला आल्यानंतर श्रीमती यावलकर मॅडम, त्यानंतर येणे वानखडे मॅडम, शिरबाते मॅडम ह्या मुख्याध्यापिका म्हणून लाभल्या.
त्यांच्या सेवेत कसल्याही प्रकारची या ठिकाणी मला कोणताही अडथळा आलेला नाही. संस्थेनं सुद्धा कोणत्याही प्रकारची माझी अडवणूक केलेली नाही. आजपर्यंत मला संस्थेनं कोणत्याही प्रकारच्या थोड्याशा कारणासाठी मला संस्थेच्या ऑफिसमध्ये कधीच बोलावलेलं नाही. हा माझा स्टाफ साक्षी आहे. मी संस्थेचं ऑफिस पण पाहिलेलं नाही. इथेच जागृत विद्यालयात संस्थेचं ऑफिस आहे, पण मी संस्थेचं ऑफिससुद्धा मी अजून पाहिलेलं नाही आज कसं आहे ते. कारण मला कधी संस्थेनं बोलावलेच नाही. जे काय असेल ते इथे. आणि या संस्थेनं मला पूर्ण लाभ दिला. कारण जागृत संस्थेत नोकरी करणं म्हणजे हा माझ्यासाठी अभिमान होता. माझ्यासाठी अभिमान होता. कारण जागृतचा जो हे आहे पॉवर आहे हा कसा आहे या ठिकाणच्या लोकांना माहीत आहे. जागृतचा शिक्षक म्हटल्यावर मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचं. कारण मी या ठिकाणून 100 किलोमीटरवरून राहणारा व्यक्ती आहे. असो, त्यानंतर या ठिकाणी शेवटी आता 1-1.5 वर्षासाठी डबराशे सर म्हणून कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक. कारण या सरांसोबत मी 6 वर्ष काम केलेलं आहे. एखाद्यानं जर म्हटलं की सर हे मी काम करत नाही तर नका करू, मी करतो. त्यांची ती तयारी पूर्ण फुलफिल मुख्याध्यापक त्याला म्हणतात. त्यामध्ये डबराशे सर मात्र नक्कीच उत्तम आहे असं माझं मत आहे. कारण डबराशे सरला कोणता अनुभव नाही. कारण सरांनी ज्या शाळेला चपराशी नाही, ज्या शाळेला क्लार्क नाही, ती शाळा स्वतः सरांनी सांभाळलेली आहे. हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की जेव्हा मी सुरुवातीला ज्या शाळेत लागलो त्या ठिकाणी जे बोरमाडे सर होते मुख्याध्यापक आणि त्यानंतर कर्तव्यदक्ष, त्यानंतर मधातले मुख्याध्यापक खूप छान होतेच, प्रश्नच नाही. पण ज्यांच्या हातावर मी रिटायर्ड होत आहे असे माझे सन्माननीय मित्र श्री डबराशे सर, तुमच्या उपस्थितीत मी निरोप या शाळेचा घेत आहे हे माझं खूप भाग्य समजतो. या ठिकाणी मला शाळेने खूप सन्मान दिला. माझ्या विद्यार्थ्यांनी खूप मान दिला. आजपर्यंत कोणत्याही पालकांची 34 वर्षामध्ये माझ्याप्रती कोणतीही कंप्लेंट नाही. कोणताही पालक शाळेमध्ये चालून आलेला नाही. कारण परिस्थिती खूप वाईट आहे. पण अशा परिस्थितीत या ठिकाणी मी माझं काम केलं आणि मला माझ्या कार्याचा खूप आनंद आहे. मी सुखी आहे. कारण मला 2 मुली आहे. एक स्वरा, खांडेकर साहेबांचा मुलगा जो आहे प्रज्वल, आणि स्वरा हे एका क्लासमध्ये शिकत होते आणि त्या योगानं खांडेकर साहेब घरी आलेत आणि मागच्या दिवाळीच्या वेळेस, आणि आज त्यांचा योगायोग या ठिकाणी आला. तर खरोखर या ठिकाणी तुम्ही माझा सन्मान केला, सत्कार केला. मी माझ्या जीवनात मी कधी विसरणार नाही. माझा या ठिकाणी स्टाफ खूप चांगला स्टाफ आहे. या स्टाफने माझं काही कमी जास्त असं सांभाळून घेतलं. या सर्वांचा मी ऋणी आहे. या शाळेचा ऋणी आहे, या संस्थेचा ऋणी आहे. आणि शेवटी परमेश्वरानं मला एक चांगली म्हणजे सुदृढ शरीर दिलेलं आहे असं मी समजतो. त्याचेच उपकार आहे. कारण आज कसल्याही प्रकारचा मला आजार नाही, काही नाही. मी ठणठणीत आहे. एवढं बोलून मी माझा सत्काराचं जे भाषण आहे ते संपवतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्या वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक, एक उमद असं व्यक्तिमत्व. आपल्या गावात कोणतेही सामाजिक कार्यक्रम असो त्या ठिकाणी तत्परतेने उपस्थित राहणारे आपल्या वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अर्जुनजी ठोसरे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. विद्यालय वरुड या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, माजी वरिष्ठ अधिकारी श्री खांडेकर सर, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक श्री शेषरावजी गोबाटे सर, ऑर्थोपेडिक सर्जन श्री निलेशजी झुटिंग सर, आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण घेतो आहे स्नेहसंमेलनाचं उद्घाटन, असे आमचे मित्र योगगुरू श्री गिरीधरजी देशमुख साहेब,
आमचे मित्र पत्रकार श्री संजय भाऊ खासबागे, मंचावर उपस्थित या विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक श्री डबरासे सर आणि ते उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना आता घाई झाली असेल, म्हणजे भाषण संपलं की इतर वेळी टाळ्या वाजवायच्या म्हटलं की जरा थोडंसं मागं पुढे पाहता. भाषण संपलं की खूप जोरात टाळ्या तुम्ही वाजवता, याचा अर्थ तुम्हाला बरंच संपलं बा असं वाटते. बरं एकदा तर संपलं बा, एक संपला. तुम्ही आता मोजत असा नाही किती लोक आहे, 1 2 3 4 एवढे जण बोलणार आहे का बाबा? तुमच्यापेक्षा तुमच्या पालकाला टेन्शन आलं असेल की माझ्या लेकराचा डान्स म्हणून मी इथं आले आणि हे काय लोक भाषण देऊन राहिले पाहिजे. हे सगळं आपण जास्त वेळ त्यात घालवणार नाही. तुम्हाला स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालं असं सरांनी आता जाहीर केलंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाई आहे की तुमचे परफॉर्मन्स इथं सादर करायचे आहेत आणि त्या परफॉर्मन्सच्या मदतून तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला जे आता सादर करायचं आहे त्याला तयारी करावी लागते की नाही. तुम्ही पहिले TV पाहत होते का? टीव्ही कार्यक्रम असेल तर त्याच्या मधात समजा एखादा मुख्य तुमची सिरियल सुरू आहे, त्याच्या मधात ॲडव्हर्टाईज आल्या तर काय असते है ना, ते ॲडव्हर्टाईज त्यांना पाहिजे कारण त्यांचा धंदा त्याच्यावरच आहे ना, म्हणून ते ॲडव्हर्टाईज असतात. तर आमचे जे भाषणं आहेत ना ते तसे समजा की मध्ये मध्ये जी ॲडव्हर्टाईज येते, तुमच्या मुख्य कार्यक्रमाच्या मधात जी ॲडव्हर्टाईज येते तसे आमचे हे भाषणं असतात. यात काय आता इथं ऐकून जाऊन काय मुलांना एकदम परिणाम होणार, म्हणजे जेव्हा प्रास्ताविकात सर सांगत होते किंवा त्याच्या आधी जे सूत्रसंचालन करणारे सर सांगतात की हे फार पट्टीचे वक्ते आहे किंवा हे फार यांची वक्तृत्व शैली फार वगैरे वगैरे, त्याचं तुम्हाला खूप टेन्शन येत असेल की ह्या वक्तृत्व शैलीवाला म्हणजे हा अर्धा घंटा घेते, म्हणजे अर्धा घंटा जर यानं घेतला तर बस बाबा आपल्याला तर किती वाजवते हे. आपले म्हणजे आई वडिलांना तर टेन्शन येत असेल की किती वेळा लावणार आहे लोक. एक पोलीस अधिकारी ठीक आहे, 1+1 तुम्ही 2-2 बोलवले, काही म्हणता येत नाही बोलता येत नाही. दुसरा कोणी अधिकारी असतं तर ठीक आहे, आता साहेब आमच्या लेकराचं एक परफॉर्मन्स घेऊ द्या मग तुम्ही जरा बसा, असंही होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं असेल की आता काय काय बोलणार आहेत, काय मी जास्त वेळ बोलणार नाही. मग तुम्ही म्हणाल बा जास्त वेळ बोलणार नाही, हे ठीक आहे, पण आता बोलला हे लय झालं आटप आता. तर हे फार काही जास्त बोलायचं नाही आहे. आता सरांनी तुमच्या प्रास्ताविकेत सांगितलं की मुलांना मोबाईलचा फार छंद लागलेला आहे, बरोबर आहे का हे? अरे हो नाही तर नाही, मोबाईल पाहिल्याशिवाय गमत नाही, बरोबर आहे? हे गमत नाही. हा मग हे मोबाईल आता आपल्याला पाहते कोण? आपल्या सरांनी सांगितलं ना, खांडेकर सरांनी सांगितलं की आई वडीलही पाहते, ते कोण्या तोंडाने सांगत की तू नको पाहू म्हणून. कारण आजचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या सोबत लेकरं सजून आणल्या, सोबत एक मोबाईलही आणलाय, त्याची मेमरी खाली आहे आणि त्या मेमरीत हा सगळा व्हिडिओ शूट होणार आहे. मग इंस्टाग्रामवर पोस्ट होणार आहे, मग यूट्यूबवर पोस्ट होणार आहे आणि मग आपले कोण नातेवाईक आपल्याला लाईक देते ते टेस्टिंग होणार आहे की बघ कोण आपल्याला लाईक दिलं नाही, ज्याला नाही दिलं त्याचे मग त्याच्या लेकराला आपण नाही द्यायचं, हे ठरलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं आता तुम्हाला म्हणलं की हे कसं होणार आहे. तुम्हाला ते कासवाची सस्याची गोष्ट माहिती आहे का? काय गोष्ट आहे ते? एक होता दोघांनी कशाची स्पर्धा लावली, मग पुढे काय झालं, ससा आणि कासव सोबत पळायला लागले आणि पुढे काय झालं, सस्याने काय केलं, ससा पुढे निघून गेला आणि पुढे जाऊन काय केलं त्यांनी, तो झाडावर गेला, झाडावर उड्या मारल्या, त्यांनी मागे पाहिलं, कासव आलं नाही, बरोबर आहे? मग परत आला आणि खाली थोडा वेळ काय झालं सांगा ना, आणि मग त्याच्यात तेवढ्या वेळात तो झोपूनच राहिला आणि कासव. आता जर नवीन ससा आहे हा झोपण काय, तो काय करून रील पाहिजे रील. आता नवीन जर गोष्ट लिहायची म्हटलं तर अशी गोष्ट होईल की एक होता ससा, एक होता कासव. कासवाला डोळे फार बारीक होते, त्याच्यामुळे तो काही मोबाईल पाहत नव्हता, हातही नव्हता त्याला.
बोट लागते ना आता. पूर्वी आहे ना खर्रे बिर्रे खाते लोक, माहिती आहे खर्रा खायचे लोक. ज्यांनी खर्रा तंबाखू खाल्ला की त्याच्या इथं कॅन्सर व्हायचा. कुठे? इथे पोटात इथे आहे ना. ज्यांनी खूप तिखट खाल्लं त्याचा घशाचा कॅन्सर व्हायचा. कारण का खूप जास्त घर्षण झालं की होते ना ते. भविष्यात आपल्याला पोटाचा कॅन्सर होणार आहे. आपलं बोट स्क्रीनवर सुरू असते असं. आता इथून पुढचा जो कॅन्सर आहे तो पोटाचा राहील. तुम्ही पहा ना लेकराचं हे बोट भरलं चालते आहे ना, बरोबर आहे ना. मग तसं तो आता तो जो हे पोरीने आता सांगितलं की मी ह्या बोटाने या बोटात करत जाईन आता. म्हणजे बघा कॅन्सर या एकालीच होणार नाही, व्हायच्यातलं तो खाली होईल. तर हे कासव आहे आणि हे ससा आहे. नवीन गोष्ट जर लिहायची म्हटलं तर काय होईल? हा ससा कशाला, त्याला कशाचा छंद होता? कशाला तुम्ही सांगा ना, कशाचा छंद होता त्याला? मोबाईलवर. मग तो पुढे गेला, निघून गेला, झाडाखाली त्याला तिथं नेटवर्क भेटलं. आता अडचण अशी आहे की नेटवर्क जिथे भेटलं तिथं बसायला लागते. त्याला नेटवर्क भेटलं तिथं बसला, त्यांनी काय केलं? रील पाहत बसला, बरोबर आहे. रील पाहण्यात एवढा गुम झाला की त्याच्या समोरून कासव निघून गेला तरी त्याला माहित नाही. म्हणजे तो सशाचं झोपणं आपलं रील पाहणं सारखं आहे की नाही? तर स्वतःसाठी इथं टाळ्या वाजवा. मग तुम्हाला तर रील पाहणं चांगलं वाटतं का झोपणं चांगलं वाटतंय? एक नंबर. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. हे डबराशे सरांच्या शाळेतली पोरं खरंच बोलतात, कोणी खोटं बोलतच नाही. म्हणजे रील पाहत बसलं ते ससा आणि कासव पुढे निघून गेलं. मला आता जर सशाला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल? काय जोरात सांग. तुम्ही जोपर्यंत सगळे बोलणार नाही तोपर्यंत मी सुरूच ठेवीन. भाषण संध्याकाळ झालं तरी चालते. सस्याने काय केलं पाहिजे म्हणजे ते जिंकेल? मोबाईल काय? इकडच्या नाहीच म्हणत. मोबाईल काय? व्हेरी गुड. तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू. तिथून सन्मान्य भोसले सरांनी तुमचं प्रबोधन केलं. ते विद्यार्थी करतात. सरांनी खूप छानच भाषण केलं. त्याच्यामुळे मी ससा आणि कासवाची गोष्ट वगैरे काही सांगणार नाही, ती तुम्ही ऐकलीच आहे. आज दिनांक 8 जानेवारी ज्या स्नेहसंबंधाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत ती वेळ आता जवळच आलेली आहे. आपल्या कलागुणांना प्रकट करण्यासाठी हे व्यासपीठ आपण इथे सजवलेलं आहे. आपल्यामध्ये जे कलागुण आणि सुप्त गुण असतात त्यांना प्रकट करण्यासाठी 3 ते 4 जीवनाची मुद्दे म्हणू शकतो आपण, ते असतात. कृपया बोललो. या सगळ्या गोष्टी असल्यावर आपलं जीवन आपण सुखदपणे सहजपणे पार पाडू शकतो. तसंच आता स्नेहसंमेलनसुद्धा, स्पर्धासुद्धा या प्रयत्न आणि आपल्या प्रार्थनेतून आपण जिंकणार आहोत. त्याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट मी तयार केलेली आहे, ती तुम्हाला मी सांगू इच्छितो. सांगायची का? हॅलो, सांगायची का गोष्ट? कोणी बोलणार नसेल तर सांगणार, ठीक आहे? एका गावामध्ये एक हनुमान मित्र राहायचा. हनुमान भक्त मित्र म्हटल्यापेक्षा समजते का माझं बोलणं? समजते? तो दररोज सकाळी 4 वाजता, सॉरी कुठेही न ऐकलेली असं तयार केलेली गोष्ट, त्याच्यामुळे रिपीट होणार. तो दररोज सकाळी 4 वाजता हनुमानाच्या मंदिरात जायचा. टेंग घंटी वाजवायचा. हे हनुमंता, माझी लॉटरी लागू दे. काय म्हणायचं?
हे हनुमंत माझे लाटू लागू दे, मी तुला 11 नारळ देईल, 5 नारळ देईल, भंडारा देईल, असं देईल तसं देईल करून त्या देवाला विनंती करायचं, प्रार्थना करायचा आणि निघून जायचं काम. असं करता करता दररोज तो करायचा. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने, त्याचं रोजचं हे चालू राहायचं. हे हनुमंता मला लॉटरी लागू दे, मी तुला 5 नारळ देईल, 11 नारळ देईल, झेंडा देईल, भंडारा देईल, असं देईल तसं देईल. असं करता करता त्याचं चालू असते. एके दिवशी शनी अमावस्या असते. शनी अमावस्येला आपले हनुमानजी जागृत असतात. हनुमानजीचे कान पिकलेले असतात की बा हा इथे रोज एकच म्हणते की बा मी असं करील, मी कसं करील. हनुमानजी पण तापलेले असतात, त्याचं ऐकून भक्त येतो आणि म्हणतो की बाबा हनुमंता मला लॉटरी लागू दे, मी तुला असं असं करीन. शनी अमावस्या असते, शनी अमावस्या. हनुमानजी ताडकन उभे राहतात. एक झापड त्या भक्ताला लावून देतात. भक्त 2-3 चक्रा गोल मारतो, बसतो. हे देवा मला काय मारलं रे बाजू, मी तुझा भक्त आहे म्हणून. हनुमानजी काय म्हणतात, अरे बाबा तू रोज सकाळी येऊन राहिला, मला भीम करू राहिला, लॉटरी लागू दे, लॉटरी लागू दे, लॉटरी लागू दे म्हणतो. आपण कधी लॉटरी काढली का म्हणजे तो आम्ही लावू कशी, समजलं का. तर नुसतं प्रार्थना करून तुम्हाला यश मिळणार नाही, तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागतील. आजच्या स्पर्धेचं थीम असं होतं की तुम्ही जसं प्रॅक्टिस आणि प्रयत्न कराल तरच तुम्ही स्पर्धेमध्ये जिंका. नुसतं आईवडिलांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद घेऊन चालणार नाही, तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागतील. बऱ्याच सरांनी खूप छान गोष्ट सांगितली, तशीच सगळ्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषण केलेले आहे. मी 2 शब्द बोलून माझे भाषण थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्या वरुण नगरीचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन माननीय डॉक्टर श्री निलेशजी जोटिंग सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधर काका देशमुख, उद्घाटक खांडेकर साहेब, अर्जुनजी ठोसरे सर आणि सर्व प्रमुख पाहुणे, डबरासे सर, आमचे टीचर. तर या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा. फक्त मी काही गॅदरिंग स्नेहसंमेलनाच्या वेळेस ज्या गमती जमती राहतात, ज्या होतात, तेवढंच फक्त 1-2 आठवणी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही पण या जागृत शाळेमध्ये शिकलो आहे. तर या जागृत शाळेमध्ये जेव्हा 5वी ते 10वी असताना एक 5वीमध्ये असताना एक गॅदरिंगच्या वेळेस एक गंमत अशी झाली की तेव्हा गॅदरिंगच्या वेळेस म्हणजे सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि काहीतरी पहिला नंबर येऊ, 3रा नंबर येऊ, बस त्यामध्ये काहीतरी पारितोषिक मिळवायचं, सर्टिफिकेट मिळवायचं, अशी काही मनाशीच एक स्पर्धा राहायची. तेव्हा 5वीमध्ये असं झालं की 2-3 वेळेस स्टेजवर या आणि परत जा. तर त्याच्यामध्ये यवतमाळचे तेव्हा एक वाश पाटील सर होते. तर पाटील सर म्हणाले 2-3 वेळा चक्रा बघून की आता तू एक काम कर, तू इथेच थांब. तर मी शेवटी 5व्या वर्गात जेव्हा गॅदरिंगचं पारितोषिक वितरण होतं तर मला त्यांनी स्टेजवर थांबून घेतलं आणि जोपर्यंत पूर्ण कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत 5-6 सर्टिफिकेट आणि काही पदक असे जमा झालेत माझ्याजवळ. आणि तसं जेव्हा तुमची परीक्षा असते, एक्झाम असते, तेव्हा हे तुम्हाला दाखवायचं असते की तुम्ही पूर्ण वर्षभर काय अभ्यास केला किंवा किती प्रामाणिकपणे त्या पुस्तकांशी तुमची ओळख आहे, मैत्री आहे. तर तसंच गॅदरिंगमध्ये, स्नेहसंमेलनामध्ये हे होते की तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर जे ॲक्टिव्हिटी आहे, पुस्तक सोडून, अभ्यास सोडून, यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल
किंवा तुम्ही किती एक्स्ट्रा करिक्युलर याच्यामध्ये प्रावीण्य आहे तुमचं किंवा स्किल आहे हे तुम्हाला दाखवायची एक संधी आहे तुमच्याकडे गॅदरिंग म्हणजे. आणि मला वाटते अशाच संधी म्हणूनच तुम्ही बघायचं आणि त्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हायचं आणि जेवढं तुमची स्किल आहे ॲबिलिटी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवता येईल. आणि या जागृत संस्थेशी मी तर शिकलोच आहे याच्यामध्ये 5वी ते 10वी. आणखी जागृत करण्यासोबत म्हणजे या शाळेसोबत असा एक संबंध आहे की माझी आई स्वतः छायाताई जोटिंग या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आलेली आहे एकेकाळी. त्यामुळे या जागृत करण्यासोबत एक हे आहे संबंध आहे. आणि या शाळेमध्ये आम्ही आलो तर असं काही नवीन वाटलं नाही. नेहमीचेच ओळखीचे आमचे शिक्षक डबरासे सर, अर्जुनजी ठोसरे सर, गिरधर काका देशमुख, संजयजी खासबागे, हे सर्व इथे व्यासपीठावर उपस्थित होते. तसंच आम्हाला ज्यांनी कापशे सरांकडे ड्रॉइंग शिकवलं असे आमचे चेपटे सर म्हणजे हे पण इथेच आहेत शिक्षक. तर हे सर्व बघून आनंद झाला. हे आता जिथे हा कार्यक्रम सुरू आहे किंवा दोन्ही बाजूनी बिल्डिंग आहे तर सुरुवातीला असं काही नव्हतं. एक तट्ट्याच्या वर्गाची लाईन होती आणि एक सिंधीचं झाड होतं इथे ग्राउंडमध्ये जिथे आम्ही प्लास्टिक बॉलनी सुद्धा क्रिकेट खेळलेलो आहे. प्लास्टिक बॉल असो, टेनिस बॉल असो. इवन आम्ही 8व्या वर्गामध्ये कॉन्ट्री करून तुम्ही आता या काळी पण इमॅजिन करू शकत नाही की आम्ही कॉन्ट्री करून त्यावेळी फुटबॉल आणलेला विद्यार्थ्यांनी. फुटबॉलसुद्धा खेळलेलो आहे जागृत शाळेच्या ग्राउंडमध्ये. आणि तेव्हा आम्ही आमचे जे पीटीचे टीचर होते त्यांच्या मागे लागून तेव्हा क्रिकेटची एक मॅच घेतली होती गॅदरिंगच्या वेळेस. तर त्यामध्ये गंमत अशी झाली की क्रिकेटच्या मॅचमध्ये 2च टीम आल्या आणि एक मॅच जिंकल्याबरोबर आम्हाला पारितोषिक आणि सर्टिफिकेट मिळालं क्रिकेटचं. तर अशा सर्व गमती जमती आहे गॅदरिंगच्या. तर तुम्हाला या स्नेहसंमेलनासाठी आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. ज्ञानरूपी मार्गाच्या पराक्रमातून कळस गाडू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्ष मार्गदर्शनाचा. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री गिरधर काका देशमुख यांना या ठिकाणी आमंत्रित. बस 2 मिनिटामध्ये समाप्त करायचं. जास्त वेळ घेतले तुम्हाला भुका लागली असेल आणि व्यासपीठावर जे मान्यवर म्हणजे त्यांना जायचं असेल. आदरणीय व्यासपीठ आणि कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे संगीत आदरणीय LGOP साहेब संतोषरावजी खांडेकर आणि पोलीस स्टेशनमध्ये असून एखाद्या प्राध्यापकांना आमचा मित्र अर्जुनजी ठोसरे साहेब चुकीने पोलीस स्टेशनमध्ये आले. प्राध्यापक डॉक्टर म्हणजे PhD करायला पाहिजे होती त्यांनी चुकीकडे आले. भूमी अधिकारी सुगराजी बोबाटे आमचे मित्र संजयरावजी खासबागे, शाळेचे मुख्याध्यापक अमररावजी इंगले, कष्टाळू म्हणजे मी भाषण ऐकलं आमच्या मित्रांचं डबराजी सरांचं. कष्टाळू कसं करू, कष्ट टाळू हे शब्दावर मार्मिक त्याने विश्लेषण केलं. हे तुमच्या जीवनामध्ये फार कमी पडणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. तुमचं जे वय आहे ऐकताना इकडे बरोबर इकडे तिकडे खेळून जाईल. इकडे 2 मिनिट फक्त 2 मिनिट इकडे बाहेर. तुम्हाला हे तपश्चर्याचं बळ आहे सध्या तुमच्या शालेय जीवनामध्ये एक तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्यामध्ये तुम्ही जर हे भाषणं ऐकले ज्यांनी ऐकलं तर तो विद्यार्थी चांगला घडेल, विद्यार्थी चांगल्या गुणाने पास होईल. आणि म्हणून विवेकानंदासारखे स्वामित्री पुढेसारखे मुली इथून निघेल, मुलं निघेल. पण तुम्हाला एक गॅदरिंग तुमच्या वैचारिक क्रांतीला पाठबळ देणार आहे. केवळ खेळ नाही आहे. या खेळातून या गॅदरिंगमधून अनेक विद्यार्थी घडतात. त्या शूटिंगकडे हातात गेले त्या ग्राउंडवर वर्गणी करून त्यांनी फुटबॉल, टेबल टेनिस वगैरे काय केलं तुमच्यामध्ये असे अनुभव येतील. पण तुम्हाला एक थोडंसं भजन सांगतो थोडंसं. ऐसा कोई सुमन नहीं है
जो न खिला इस धरती पर, इतना प्रेम भरा है इनमें, हमारे बच्चे कितने सुंदर, हमारे बच्चे कितने सुंदर. विशेष म्हणजे कळसकर सरांचं का हां त्यांचं नुकतंच त्यांनी सेवा निवृत्त समारंभ झाला त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी मला बोलावलं आमचे चिरंजीव भूषण खोंड अमरावतीला माझ्याच घराच्या समोर राहतात आणि नेहमी ते मला आवर्जून बोलवतात. तसेच तिथे आमचा चिरंजीव हा सुरसे नजूरमध्ये काम करतो असं त्यानं भेट झाली. आणि शिंगरवाडे सर यांनी सुंदर संचालन केलं आणि आमचा हा दीप यांनी चांगलं शूटिंग केली. या ठिकाणी बातम्या चांगल्या देणार आहे, व्हिडिओ काढणार आहे. अधिक वेळ न घेता तुम्हाला भूका लागला असेल, प्रदर्शनी असेल तर सर्वांचं पूर्णच अभिनंदन करून माझे अध्यक्ष बाताला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. जिंदगी में किसी का साथ काफी है, कंधे पर किसी का हाथ काफी है, दूर हो या पास फर्क नहीं पड़ता, अनमोल रिश्तों का बस एक एहसास काफी है. त्या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांचे भाषण आटोपलेले आहे. तरी प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आणली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो सन्माननीय श्री इंगोले सर, मुख्याध्यापक डॉक्टर शरद देशमुख, जागृत प्राथमिक शाळा. विद्यार्थी दुपारी सांस्कृतिक विभाग प्राथमिकचा कार्यक्रम आहे आणि आजपासून आपल्या 38व्या स्नेहसंमेलनाला सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाचे जे नियोजित कार्यक्रमाध्यक्ष होते डॉक्टर मनोहररावजी आंडे सर, त्यांची तब्येत प्रकृती बरी नसल्यामुळे आज आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद श्री गिरधीरजी देशमुख साहेबांनी स्वीकारलं. मागच्या वेळेच्या कार्यक्रमामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन देशमुख काका इथे आलेले होते, त्याबद्दल मी त्यांचे इथे शाळेच्या वतीने आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक SDPO साहेब खांडेकर साहेब आपल्या व्यस्त कार्यक्रमातून पूर्ण वेळ आमच्या विद्यार्थ्यांसाठी इथे दिला, त्यासाठी साहेबांचा मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. सोबतच प्रमुख वक्ते अर्जुनजी ठोसरे साहेब, आपल्या वरुड नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी साहेबांनी सुद्धा अतिशय मौल्यवान वेळ आमच्या शाळेतल्या चिमुकल्यांसाठी दिला. अतिशय सुंदर अशा गोष्टीतून त्यांना छानशी शिकवण साहेबांनी दिली. साहेबांचं मी शाळेच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. सोबतच शेषरावजी बोभाटे साहेब, उपअधीक्षक भूमी अभिलेख, अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. साहेबांचं मी खूप आभार इथे व्यक्त करतो. सोबतच आमचे वरुड नगरीचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जोटिंग साहेब यांनी सुद्धा इथे येऊन विद्यार्थी दशेतल्या आपल्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. विद्यार्थ्यांनी कसं असलं पाहिजे हे आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या वाडीतून सांगितलं, त्यासाठी सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सोबतच संजय भाऊ खासबागे, आपल्या दैनिक लोकमतचे पत्रकार, नेहमीच आपल्याला सरांचं सहकार्य असतं, भाऊंचं मी इथे आभार व्यक्त करतो. सोबतच आमच्या जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सोबतच जानकीदेवी गांधी कन्या विद्यालयाचे प्राचार्य डबरासे सर, सर्वच शिक्षक कर्मचारी, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सोबतच आमचे पालक इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्या सर्वांचं मी इथे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्यांचे नावं माझ्या आभार इथून सुटले असतील त्यांची मी माफी मागतो, त्यांचे सुद्धा मी इथं आभार व्यक्त करतो. आणि आमचा नंतरच्या कार्यक्रमासाठी मी शिंगरवाडे सर नाव म्हणतो. धन्यवाद सर. आपण कार्यक्रमाचा समारोप राज्यगीताने करू. राज्यगीताने समारोप करू. याकरता मी सन्माननीय चपटे सर यांना एक साथ खड़े